नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. तर आजचा विषय अनेक महिलांच्या मनात असलेल्या आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. चतुर्थीच्या दिवशी मासिक पाळी आली तर उपवास करावा का, पूजा करावी का, देवघरात जावे का, गणपतीची आरती म्हणावी का, चंद्रदर्शन करावे का आणि अशा वेळी गणरायाची कृपा मिळवण्यासाठी काय करावे. तर या प्रश्नांची उत्तरे अनेकदा वेगवेगळी ऐकायला मिळतात. काही ठिकाणी कठोर परंपरा पाळल्या जातात तर काही कुटुंबामध्ये वेगळी पद्धत असते. त्यामुळे आज आपण या विषयाकडे शांतपणे, श्रद्धा आणि विवेक या दोन्हींच्या दृष्टीने पाहूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक सुंदर भक्तीचा उपाय सांगणार आहे जो अनेक जण चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने करतात. तर मंडळी, भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि मंगलमूर्ती मानले जातात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे स्मरण करण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी हा दिवस भक्ती, संयम, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा मानला जातो. मासिक पाळी हा नैसर्गिक शारीरिक बदल आहे. सर्वप्रथम ही महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. मासिक पाळी हा स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक बदल आहे. तो कोणताही दोष किंवा पाप मानलं जात नाही. पूर्वीच्या काळात महिलांना विश्रांती मिळावी म्हणून काही धार्मिक कामांपासून दूर राहण्यासाठी प्रथा तयार झाल्या असे अनेक अभ्यासक म्हणतात. त्यामुळे वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या परंपरा आढळतात. तर अनेक महिला विचारतात की पाळी जर आली तर उपवास करावा का. जर तुमची तब्येत चांगली असेल आणि तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो करायचा किंवा नाही हा वैयक्तिक निर्णय असू शकतो. परंतु जर अशक्तपणा, जास्त रक्तस्राव, चक्कर किंवा त्रास होत असेल तर उपवास करण्याचा आग्रह धरण्याऐवजी पौष्टिक आहार घेणे अधिक योग्य आहे. गणरायाला आपल्या आरोग्याची काळजी घेणेही प्रिय आहे अशी अनेक भक्तांची भावना आहे. तर मंडळी, पूजा करायची का, तर हा प्रश्न पूर्णपणे आपल्या घरातील परंपरेवर अवलंबून आहे. काही कुटुंबामध्ये मासिक पाळी दरम्यान प्रत्यक्ष देवघरात जाऊन पूजा न करण्याची प्रथा आहे, तर काही कुटुंबामध्ये त्यावर कोणताही प्रतिबंध नसतो. म्हणून आपल्या घरच्या परंपरेचा आदर करणे योग्य ठरेल. जर प्रत्यक्ष पूजा करता आली नाही तर काय करावे, हाही महिला खूप प्रश्न विचारतात. तर ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. प्रत्यक्ष पूजा शक्य नसली तरी मनात श्री गणेशाचे ध्यान करा. ओम गण गणपतये नमः मंत्राचा जप करा. आणि मंडळी, कमेंटमध्ये सुद्धा ओम गण गणपतये नमः कमेंटमध्ये नक्की लिहा. लांबून आपण नमस्कार करून प्रार्थना करा. दिवसभर चांगले विचार आणि चांगली कर्मे करण्याचा संकल्प करा. तर मंडळी, गणपतीची आरती म्हणता येते का, असे बरेच जणांनी मला विचारलं होतं. तर अनेक कुटुंबामध्ये पहा, आरती मनात किंवा दुरून म्हणण्याची परवानगी असते. म्हणजे जर आरती चालू असेल तर आपण लांब साईडला उभा राहून आरती करू शकतो. काही कुटुंबे घरच्या परंपरेनुसार प्रत्यक्ष आरती टाळतात. तर दोन्ही पद्धती श्रद्धेने पाळल्या जातात. तर चंद्रदर्शन असतं पहा, चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडला जातो. काही ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या आहेत. जर तुमची तब्येत ठीक असेल तर संध्याकाळी चंद्रदर्शन करून मनोभावे प्रार्थना करू शकता. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. या काळात गणरायाची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. पहिला म्हणजे रोज 21 वेळा ओम गण गणपते नमः मंत्र म्हणा. मनात गणपतीचे रूप ध्यानी धरा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. कोणालाही असं कठोर शब्द बोलू नका. आणि मंडळी, सुख शांतीसाठी सुंदर प्रार्थना करा की हे विघ्नहर्ता गणराया, आमच्या कुटुंबातील अडथळे अडचणी दूर कर. सर्वांना उत्तम आरोग्य, सद्बुद्धी, आनंद, समाधान आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. मंडळी, अनेक महिलांचा आणखी एक प्रश्न असतो, मी फक्त गणपतीचे फोटो पाहू शकते का. तर होय, अनेक जण श्रद्धेने गणपतीचे दर्शन घेतात, मनोमन नमस्कार करतात आणि प्रार्थना करतात. याबाबत घरच्या परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये कसं असेल तसं करा. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही जणी विचारतात, उपवास मोडला तर गणपती रागवतील का. तर मंडळी, भक्ती परंपरेत असा विचार आढळतो की देवापेक्षा मनातील श्रद्धा आणि प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा असतो. आरोग्याच्या कारणामुळे उपवास पूर्ण झाला नाही तरी अपराधी वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये. आपल्या क्षमतेनुसार भक्ती करणे हेच महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की श्रद्धा ही मनातून पाहिजे. उपवास धरला मग देव पावतो असा कुठलाही विषय नसतो. तर मंडळी, लक्षात ठेवण्यासारख्या 5 गोष्टी आहेत. त्या म्हणजे आरोग्याला प्राधान्य द्या, घरातील परंपरेचा आदर करा, मनातून गणपतीचं स्मरण करा,
कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. भक्तीबरोबर चांगलं कर्मही करा. तर मंडळी, मासिक पाळी आणि धार्मिक आचरण याबाबत सर्वत्र एकच नियम नाही. त्यामुळे कोणाच्या श्रद्धेचा किंवा परंपरेचा अनादर न करता आपल्या कुटुंबातील पद्धती आणि आरोग्य या दोन्हींचा विचार करून निर्णय घ्या. भगवान श्री गणेश आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर करो, उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर गणपती बाप्पा मोरया मंडळी, कमेंटमध्ये तुम्ही गणपती बाप्पा मोरया लिहा किंवा तुम्हाला वाटन ते तुम्ही लिहू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद.